नांदगावपेठ येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या श्री गोविंद प्रभू बौद्धिशीय संस्थेच्या वतीने नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा पाहता पिंपळवीर व नांदगावपेठच्या युवकांनी 42 डिग्रीच्या तापमानात स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। यावेळी गोविंद प्रभू संस्थेचे अध्यक्ष दिनेश धसकट व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर सुंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता। या प्रसंगी विक्रम मांडवकर, ऋषिकेश ठाकरे, आशिष ठाकरे, श्रीलेश ठाकरे, मंगेश वट्टी, दिनेश चौधरी तसेच राजेंद्र मानवटकर, रोशन खंडाते, सतीश इवनाते, अक्षय चौहान, नितीन मोहोड, दिनेश धसकट यांनी रक्तदान केले। दिनेश धसकट यांनी रक्तदान केले तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर संदेश यमलवाड, डॉक्टर श्रीकांत बोरकर, कर्मचारी मिलिंद तायडे, योगेश पांझाडे, संगीता गायधने, अविनाश जाधव, गौरव वाघमारे, जयवंत गावंडे, गजानन इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, नांदगावपेठ। आज नांदगावपेठ येथे अमरावतीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करून आलेल्या पिंपळवीर वासियांचे नांदगावपेठ नदीच्या वतीनं मी स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या श्री गोविंद प्रभू बौद्धिशीय संस्थेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता आज पिंपळविहीरच्या 10 कार्यकर्त्यांनी आज रक्तदान केले आणि उद्यासुद्धा 10 ते 15 कार्यकर्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करणार आहेत। याबद्दल मी या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच रक्तदान ही काळाची गरज असून उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदानाचं खूप महत्त्व असतं आणि रक्ताचा खूप तुटवडा असतो। त्यामुळे सर्वसामान्य ज्यांना शक्य होते त्यांनी रक्तदान केलं पाहिजे, कारण रक्तदान हे जीवदान असून इतरांचे प्राण वाचवण्यास ते महत्त्वपूर्ण ठरते। रक्तदान हे उत्पन्न केलं जाऊ शकत नाही, म्हणून हे रक्तदान केवळ मानवी शरीरातच निर्माण होतं। 3 महिन्यातून एकदा रक्तदान केल्याने आपल्या शरीरात पुन्हा जेवढं रक्त आपल्या शरीरातून बाहेर गेलं त्यापेक्षा चांगलं रक्त शरीरात पुन्हा सामावलं जातं, निर्माण होतं। आणि म्हणून मी आवाहन करतो की गोविंद प्रभू संस्थेच्या वतीनं आज पिंपळवीर वासियांनी जे रक्तदान केलं ते अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आज संपन्न केलेलं आहे। अशीच मी अपेक्षा करतो की पुन्हाही पिंपळवीर वासियांचे रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग असेल अशी आशा बाळगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।